उपवासाची खमंग भाजणी आणि त्यापासून मस्त खमंग असे थालीपीठ जर करायचे असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. त्यासाठी मी इथे 1 कप भगर आणि 1 कप राजगिरा आणि अर्धा कप इथे साबुदाणा घेतला आणि हे तिन्ही एकत्र भाजून घेतले. सोबत यामध्ये 1.5 चमचा जिरे पण घातलेला आहे आणि छान हे गरम होतपर्यंत भाजून घ्यायचं. मग याला थंड करायचं आणि मिक्सरमधून बारीक दळायचं किंवा गिरणीवरून दळून आणायचं. आता यातलं मी थोडंसं पीठ घेतलं, त्यामध्ये मिरची आणि कोथिंबीरचं हे वाटण घालू, पाणी घालू, मीठ, साखर, शेंगदाण्याचा कूट हे सगळं घालू आणि अर्धा रताळा घेतला, त्याचे साल काढून घेतले आणि मस्त त्याचं किसून घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही बटाटा सुद्धा घालू शकता याचप्रमाणे आणि हे यामध्ये घालू आणि याची मस्त थालीपीठ थापून घेऊ. तर तव्यावरती मी तेल लावून घेतलं आहे आणि या पद्धतीने हातानेच मी हे थालीपीठ करून घेते. आता जर तुम्हाला हे कपड्यावरती करायचं असेल तर हे जे थालीपीठाचं पीठ आहे ते थोडंसं घट्ट ठेवा म्हणजे व्यवस्थित थापता येईल. तर हे बघा आपले खमंग थालीपीठ दोन्हीकडून मस्त भाजून झालेले आहे. आता काही नाही, आपले हे उपवासाचे थालीपीठ एन्जॉय करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. बाय.